नमस्कार मंडळी, कादंबरी स्वादिष्ट रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज बनवले आहेत मस्त रसरशीत मऊसूत असे गुलाबजाम. चला सुरुवात करूया रेसिपीला. यासाठी मी इथे 400 ग्राम खवा म्हणजेच मावा घेतलेला आहे. याला आता आपण असं फोडून घ्यायचं आहे. फ्रीजमधून काढून थोड्या वेळ बाहेर ठेवायचा आणि नंतर याला असं फोडून घ्यायचं. याच्यामध्ये ज्या गाठी आहेत, गुठळ्या आहेत, सगळ्या मोडून घ्यायच्या आहेत आणि याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. ही मळणंच याच्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे. हे जर आपण असं मळलं नाही तर याच्या गाठी राहतात आणि मग काय होतं, गुलाबजामुन व्यवस्थित आपले गोल गुळगुळीत होत नाहीत, त्याच्यामध्ये गाठी राहतात. हे बघा, आता मी व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. 10 मिनिटं लागले मला हे सगळं मळून घ्यायला. याच्यामध्ये आता एकही गाठ नाही आहे. हे बघा किती छान मऊ सॉफ्ट असा हा खवा तयार झालेला आहे. आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे गव्हाचं पीठ. सुरुवातीला मी इथे फक्त 4 चमचे गव्हाचं पीठ घालते आहे. 4 चमचे पीठ घालून घेऊन पुन्हा आपण याला मळून घ्यायचं आहे. याला बेसिकली आपल्याला फक्त मिक्स करून घ्यायचं आहे. आता खव्यामध्ये खवा तर चांगला मळून झालेला आहे. जस्ट आपल्याला याला आता मिक्स करून घ्यायचं आहे खव्यामध्ये. व्यवस्थित पुन्हा एकदा असं मळून घेऊया, मिक्स करून घेऊया. याला सुद्धा आता मला 3 ते 4 मिनिटं लागली. जितका जास्त आपण हा खवा जो आहे तो मळून घेऊ ना, तितके छान गुळगुळीत सॉफ्ट असे गुलाबजाम तयार होतात. आता इथे आपण घालणार आहोत सोडा. चिमूटभर सोडा घेतलेला आहे, तो घालते आहे. आणखी 1 चिमूट सोडा घेऊया. 400 ग्राम खव्यासाठी फक्त 2 चिमूट सोडा घातलेला आहे. अगदी थोडासा सोडा घालायचा, खूप जास्त सोडा घालायचा नाही. आणि आता याला पुन्हा आपण मळून घेऊया. या खव्यामध्ये सोडा छान असा मिक्स व्हायला पाहिजे. आता आपण पुन्हा याच्यामध्ये 4 चमचे गव्हाचं पीठ घालून घेणार आहोत. गव्हाचं पीठ असं थोडं थोडं करूनच घालायचं. तुम्हाला हे पीठ थोडंसं कमी लागू शकतं, तर तुमच्या अंदाजाने तुम्ही हे पीठ थोडंसं कमी घातलं तरी चालणार आहे किंवा थोडंसं जास्त घातलं तरी चालणार आहे. हे बघा, खूप जास्त कोरडं पीठही करून घ्यायचं नाही आहे आपल्याला. आणि तुमचं पीठ जर तुम्हाला वाटत असेल फार जास्त कोरडं झालेलं आहे, तर याच्यामध्ये 2 चमचे कोमट दूधसुद्धा तुम्ही घालू शकता. आणि पुन्हा याला मळून घ्यायचं. मग अगदी सॉफ्ट तयार करून घ्यायचा आहे गोळा. हे बघा, एकदम सॉफ्ट असा गोळा तयार करून झालेला आहे आणि गुळगुळीत असा हा बॉल तयार झालेला आहे. आता काय करायचं, याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि अर्धा तास ते 45 मिनिटं याला असंच मुरू द्यायचं आहे. इकडे आपण पाक तयार करून घेऊया. यासाठी 3 कप मी साखर घेतलेली आहे. भरपूर असा पाक तयार झालेला होता. तुम्ही थोडीशी साखर कमी घेतली तरीही चालेल. आता या 3 कप साखरेसाठी 2 कप पाणी घ्यायचं आहे. मोठी अशी कुठलीही वाटी असेल तिने जरी तुम्ही हे घेतलं प्रमाण तरीही चालेल. 2 कप आता पाणी घालून घेतलेलं आहे आणि चमच्याने याला असं ढवळून घ्यायचं आणि याला विरघळत ठेवायचं आहे. फक्त 5 मिनिटात हा पाक तयार होतो. याला फार जास्त कडक पाक बनवायची गरज पडत नाही. याच्यामध्ये आता केसर घालून घेतलेलं आहे आणि इलायचीचे दाणे घालून घ्यायचे आहेत, म्हणजे मस्त सुवास येतो, छान फ्लेवर येतो. आणि याला एकदा पुन्हा ढवळून घेऊया आणि याला असंच ठेवायचं आहे 5 मिनिटांसाठी कमी गॅसवरती. एकदम मंद गॅसवर ठेवलेलं आहे. इकडे बघा, एक बॉल तुम्हाला दाखवते. एकदम गुळगुळीत असे सॉफ्ट असे बॉल तयार झाले की समजायचं आपलं जे हे पीठ आहे ते व्यवस्थित तयार झालेलं आहे आणि आपला हा गुलाबजामुन आहे तो बिलकुल तुटणार फुटणार नाही आहे. हे बघा, असं गुळगुळीत व्हायला पाहिजे बॉल. हे सगळे गोळे असे गुळगुळीत तयार करून घेतलेले आहेत. मस्त असे हे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत. तुम्हाला जेवढे मोठे जेवढे छोटे जसे पाहिजेत तसे तुम्ही हे बनवू शकता. लंबगोलाकारही तुम्ही याला शेप देऊ शकता. आणि इथे बघा, आपली ही पाक जो आहे तो छान असा तयार झालेला आहे. फक्त 4 ते 5 मिनिटं. आणि हे बघा, याला शाईन आलेली आहे हातावरती, बोटाला. बस इथपर्यंतच आपल्याला पाक शिजवून घ्यायचा आहे. आता एका मोठ्या भांड्यामध्ये पॅनमध्ये मी हा पाक ओतून घेते आहे, म्हणजे या पाकाचं टेम्परेचरसुद्धा थोडंसं कमी होईल आणि गुलाबजामुन घातले तर ते व्यवस्थित पसरून आपल्याला घालता येतील.
आता याला दुसरीकडे ठेवून देऊया आणि हे सगळे गोळे जे आहेत ते तेलामध्ये तळून घेऊया. त्याआधी एक छोटासा गोळा घेतलेला आहे, तो तेलामध्ये सोडून बघितला तर थोडे थोडे छोटे छोटे बुडबुडे येत आहेत आणि हा गोळा थोड्या वेळाने लगेच वर आला. बिलकुल क्रॅक्स गेलेले नाही आहेत किंवा हा विरघळला सुद्धा नाही आहे तेलामध्ये, म्हणजे आपले गुलाबजाम आता मस्त होणार आहेत. तर एक एक करून गुलाबजाम आपण तेलामध्ये सोडून घेऊया. तेल खूप जास्त कडकडीत गरम असायला नको आहे आपल्याला, किंवा खूप कोमटही तेल नको आहे, मध्यम तेल गरम असलं पाहिजे. हे बघा, आता तेल छान असं आपलं गरम झालेलं आहे. यामध्ये गुलाबजाम घातलेत आणि याला थोडंसं असं ढवळून घ्यायचं. तेलाला जस्ट ढवळायचं, गुलाबजाम जास्त छेडायचे नाहीत. तेलाला जस्ट असं ढवळून घ्यायचं सारखं आणि एका रंगावरती हे गुलाबजाम आपल्याला तळून घ्यायचे आहेत. कुठेही गॅसची फ्लेम वाढवायची नाही. एकदा तेल तापलं की गॅसची फ्लेम एकदम लो करून घ्यायची आहे. गुलाबजामुन सोडायचे आणि छान असे गुलाबजामुन एकसारख्या रंगावरती तळून घ्यायचे आहेत. उलट पुलट करून आपण हे सगळे गुलाबजाम तळून घेऊया. मस्त एका रंगावर तळायचे आहेत. गुलाबजामुन फार जास्त कच्चे सुद्धा ठेवायचे नाहीत. पूर्ण आतपर्यंत गुलाबजाम शिजले गेले पाहिजे आहेत, तळले गेले पाहिजेत. हे बघा काय सुंदर कलर आलेला आहे गुलाबजामला आणि बिलकुल तेलकट झालेले नाही आहेत, अजिबात तेल नाही आहे याच्यावरती. तर मस्त असे गुलाबजाम तळून झालेत. आता त्याला पाकामध्ये घालते. पाक अजून गरम आहे. गरम पाकामध्ये गरम गुलाबजाम सोडून द्यायचे आहेत. आता पुन्हा आणखी थोडेसे गुलाबजाम घातले होते. सुरुवातीला थोडे गुलाबजाम घालायचे, नंतर थोडे जास्त क्वांटिटी वाढवत जायचं. हे बघा काय मस्त गुलाबजाम तयार झालेले आहेत. एकदम सॉफ्ट असे गुलाबजाम तयार झाले आहेत. आता हे पाकामध्ये सोडून दिलेले आहेत. गुलाबजाम बनवताना गुलाबजामचं पीठ मळून घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर गुलाबजाम तळताना तेलाचं टेम्परेचरसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. फार जास्त गरम नको आणि खूप जास्त कोमटही तेल नको आहे आपल्याला. तर मध्यम तेल गरम असायला पाहिजे. गॅसची फ्लेम कमीच केलेली आहे आणि मस्त असे गुलाबजाम तळून झालेले आहेत. याला आता पुन्हा आपण पाकामध्ये सोडून देऊया. बिलकुल तेलकट होत नाहीत आणि सगळे गुलाबजाम तळून पाकात टाकून घेतलेले आहेत आणि मस्त फुलले आहेत ते. बघा सुरुवातीला किती छोटे बॉल्स होते. तर मंडळी, तुम्हाला ही गुलाबजामची रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीमध्ये.